नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. हजारो श्रीराम भक्तांचे हांडेवाडी रोड श्रीराम चौकात प्रभू श्रीरामांचे शिल्प उभारण्याचे स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्यातून लवकरच साकार होणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना शहर अध्यक्ष हॅट्रिक नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी हडपसर हांडेवाडी रोड येथे बोलताना केले. श्रीराम चौकात प्रमोद भानगिरे यांच्या पुढाकारातून प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन माजी खासदार आढळराव पाटील, शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे सचिव किरण साळी, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, उल्हास तुपे, तुषार हंबीर, प्रवक्ता अभिजित बोराटे, गोरक्षक पंडित मोडक, महिला अध्यक्षा पूजा रावेतकर, शहर उपाध्यक्ष संतोष राजपूत, विकी माने, अक्षय महाराज भोसले, शरद मोहोळ, सारिकाताई पवार, अयोध्याताई आंधळे, काका पवार, योगेश जोशी, मकरंद केदारी, लीना पानसरे, श्रीकांत पुजारी, राजाभाऊ ढेबे, अक्षय तारू, निलेश गिरबे, लक्ष्मण आरडे, प्रकाश तरवडे, उत्तम गुले, पोपट आंबेकर, राजेंद्र जरांडे, पवन आंधळे, धनंजय जाधव, संदीप पळसे, अभिमन्यू भानगिरे, सचिन तरवडे, योगेश सातव, विकास भुजबळ, गोरख पांचाळ, संतोष जाधव, विश्वास पोळ यांच्यासह मोठ्या संख्येने श्रीराम भक्त, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहम्मदवाडीचे आता महादेववाडी नामकरण होणार आहे, त्यामुळे हे महादेवा मला मंत्री करा, सर्व भक्तांनी माझ्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन यावेळी आमदार भरत शेठ गोगावले यांनी बोलताना केले. आंबेकर माळा ते कृष्णानगर रस्त्याकरता सुमारे 1 कोटी रुपये कामाचा शुभारंभ, श्रीराम चौकात शेजारी 50 लाख खर्चाचा बालोद्यानाचा शुभारंभ, कृष्णानगर येथे कैलासवासी गंगूबाई संभाजी शिंदे वाचनालयाचे उद्घाटन, श्रीराम चौक शिवसेना शाखेचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. येत्या 1.5 महिन्यात श्रीराम चौकात प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा सुंदर शिल्पाकृतीसह बसवण्यात येणार आहे. या कामात विरोधकांनी अडचणी निर्माण केल्यास त्यांना शिवसैनिक आडवा केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा खणखणीत इशारा यावेळी नानासाहेब भानगिरे यांनी बोलताना दिला. इतिहासामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात भर चौकामध्ये प्रभू श्रीरामाची पूर्णाकृती उभारली जात आहे. याकरिता प्रमोद भानगिरे यांनी खूप कष्ट घेतले, त्यामुळे जनतेने आता भानगिरे यांच्यावर मतांचा आशीर्वाद द्यावा आणि मला लोकसभेच्या निवडणुकीकरता आशीर्वाद द्यावा, असे आवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बोलताना केले. माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे, अमर घुले यांनी शेकडो कार्यकर्ते घेऊन शिवसेनेत यावेळी प्रवेश केला. कार्यक्रमाचे संयोजन नाना भानगिरे, आयोजक टीम आणि सर्व मित्रपरिवाराने केले. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या घरी आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलो आणि त्यावेळेस सर्व या ठिकाणची त्यांना सगळी माहिती सांगितली. त्यानंतर ताबडतोब त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असन त्याचबरोबर कलेक्टरांना विनंती केली की लवकरात लवकर तुम्ही हा ठराव माझ्याकडे पाठवा, नगर विकास खात्याकडे, मी त्याला लवकरात लवकर मान्यता देऊ. पण त्या ठिकाणी कोविडचा काळ आल्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी ते आपण प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी थांबली. परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यावर युतीचं सरकार आल्यानंतर ह्या मूर्तीसाठीचे हालचाल वेगाने वाढली. त्याचबरोबर आदरणीय आमदार भरत शेठ गोगावले असतील, त्याचबरोबर आमचे शिवाजी आढळराव पाटील असतील, सातत्याने प्रत्येक त्या ठिकाणी ज्या ज्या टेबलावर फाईल जायची त्या टेबलावर स्वतः आदरणीय भरत शेठ गोगावले त्या ठिकाणी यायचे. मग नगर विकास खात्याची परमिशन असन, त्याचबरोबर महासंचालकाची परमिशन असन, गृह खात्याची परमिशन असन, स्वतः सगळ्या 5 मजली शिड्या चढून स्वतः भरत शेठ त्या ठिकाणी यायचे आणि प्रत्येक फाईल त्या ठिकाणी पुढे पाठवायची. आणि त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सातत्याने त्या ठिकाणी फोन करून सांगत होते की ही काम मला लवकरात लवकर झालं पाहिजे. त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आपल्या या चौकामध्ये प्रभू श्रीरामाचं शिल्पाचं आज भूमिपूजन झालेलं आहे. येणाऱ्या 1.5 महिन्यात ह्या सर्व कामाचं पूर्ण होऊन जवळजवळ 75 फूट लांब आणि 23 फूट उंचीचं हे संपूर्ण पूर्णकृती असा सर्व मंदिर आणि या ठिकाणी चौकात या ठिकाणी मूर्ती उभी राहणार आहे. पण ही मूर्ती उभी करीत असताना अनेक अडचणी ह्या ठिकाणी आल्या. दादा आणि त्या ठिकाणी शेठला सांगतो की आपल्या ठिकाणी या ठिकाणी अनेक अडचणी आल्या, सातत्याने कुठल्या ना कुठल्या तक्रारी या भागामध्ये येत त्या
ठिकाणी मूर्ती बसली नाही पाहिजे, या चौकात कुठल्या परिस्थितीत मूर्ती न बसण्याचा प्रयत्न अनेक विरोधकांनी केला. कारण मी त्यांना सांगितलं की आम्ही कुठल्याही पाकिस्तानमध्ये राहत नाही, आम्ही आमच्या या भारत देशात राहतोय आणि या भारत देशामध्ये आम्हाला प्रभू श्रीरामाची मूर्ती या ठिकाणी बसवायची आहे. म्हणून आम्ही मान्यता वेळोवेळी ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणी सोडून आज सर्व शासनाच्या ज्या काही अटी शर्ती नियमावली असतात त्या सर्व नियमावलीचा पाठपुरावा आणि त्याच्या मान्यता घेऊन त्या ठिकाणी भूमिपूजन केले आणि त्या ठिकाणी कामाची बी सुरुवात केली. कामाची सुरुवात झाल्यानंतर बी काहींनी अनेक अडचणी आणल्या, पण त्यांना सांगतो की या 1.5 महिन्यामध्ये हे प्रभू श्रीरामाचं मूर्तीचं शिल्प या ठिकाणी बसणार आहे. तुमच्या छातीवर ठोकपणे सांगतो की कुणी जर या ठिकाणी आडवं आलं तर त्याला आडवं केल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रभू श्रीराम हे सर्व हिंदुत्वाचं दैवत आहे आणि लवकरात लवकर ते प्रभू श्रीरामाचं या ठिकाणी पुतळा येणाऱ्या 1.5 महिन्यात आम्ही सर्व जण या ठिकाणी बसू. 6-7 वर्ष या संघर्षाचा मी साक्षीदार आहे आणि नानांनी मनामध्ये ठरवलं की इथं श्रीरामाचा पुतळा उभा करायचा. सुरुवातीला अगदी दबक्या आवाजामध्ये नानाचं स्वप्न त्यांनीच बोलून दाखवलं, पण तो कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंटशी त्याला संघर्ष करावा लागला. शेवटी तत्कालीन नगरविकास मंत्री आणि आताचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांना संपर्क साधल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या कामाला चालना मिळाली. अनेक दिव्य पार करून जावी लागली. त्यावेळेला पुणे महानगरपालिकेच्या अनेक लोकांनी विरोध केला, सत्ताधाऱ्यांनी विरोध केला. हे काम होऊ द्यायचं नाही, नानाला मोठं होऊ द्यायचं नाही, नानाला क्रेडिट मिळून द्यायचं नाही, असे अनेक जणांनी प्रयत्न केले. परंतु नाना, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गेले 15-20 वर्ष पाहिलंय, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. त्याच्यामध्ये काम करून दाखवायची धमक आहे. बरेचसे अनेक नगरसेवक तुम्ही पाहिले असतील, पण ह्या हडपसर विभागामध्ये चौकामध्ये कोपऱ्या कोपऱ्यावर नवीन काहीतरी करायचं. एखाद्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग साचलाय ते स्वच्छ करून तिथं चांगला सुशोभीकरण करून, कुठं वाचनालय, कुठं सुशोभीकरण, अशा प्रकारचं कुठं पेंटिंग, कुठं पुतळा, अशा प्रकारची कामं करून ह्या शहराच्या सौंदर्यामध्ये भर घालण्याचं काम नानांनी केलं. संबंध आणि संपर्क, नानासारखा एक निस्वार्थी कार्यकर्ता गोरगरिबांच्या कुठल्याही अडीअडचणीला कधी हाक मारल्यानंतर धावून जाणारं जर पुण्यामधलं जर कोण पाहिलं असेल तर मला वाटतं अग्रगण्य नाव नानाचं घ्यावं लागेल, यामध्ये काही शंका घ्यायचं कारण नाही आहे. पण आता त्यांनी त्याच्या मुखातून सांगितलं की आपल्या आदरणीय मुख्यमंत्री आपल्या सरकारच्या माध्यमातून किती कोटी रुपये आणले आणि हे कोणासाठी येऊ शकतात. जो निस्वार्थीपणे काम करतो त्या कार्यकर्त्याला ओळखणारे आपले मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी भरभरून नाना तुमच्या शब्दाला मान देऊन आज या सगळ्याला मान्यता दिलेली आहे. आज पहिलं अभिनंदन करतो ज्या प्रभू श्री रामचंद्र रायांच्या अयोध्येमधलं मंदिर, आणि त्याच्यामध्ये वेगळं काय नाही आहे. जर तुमच्याकडे इच्छाशक्ती प्रबळ असली आणि तुमची नियत आणि नीतिमत्ता चांगली असली तर काय होऊ शकतं ते नाना भांगीर यांचं उदाहरण आपण सगळे देऊ शकतो, एवढं आम्हाला वाटतंय. म्हणजे हे तर चांगली कामं आहेत, पण त्याच्याही पुढं लोकहिताची कामं त्यांनी जेव्हा सांगितलं की 12 गावापासून सगळ्या वाड्या वस्त्या शहरीकरणामध्ये कसे कसे रस्ते आणतो आपण, कुठले विकास कामं आणतोय हे त्यांनी मगाही सांगितलं. आणि त्यांनी परत जी काय मागणी केली की आम्हाला मुख्यमंत्री एक दिवस या भूमिपूजन समारंभाला पाहिजेत, तर नाना आपल्याला शब्द देतो की मुख्यमंत्री जसे मागच्या वेळेला आपल्या 2-4 मोठ्या कामांना येऊन गेले, त्याच धर्तीवरती अधिवेशन झाल्यानंतर अटलराव पाटील, आम्ही सगळे आपले जिल्हा प्रमुख आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना
इथं पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न करू आणि या 200 कोटी कामाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते आपण करूया।